स्पेशालिटी हॉस्पिटल, कोपरगाव शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव. मोफत सुविधा, एंजिओग्राफी, सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी, केस पेपर फ्री. सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीसाठी 50% पर्यंत सूट, औषधांवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 73 04 75 56 55. कोपरगावात विधवा महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न. कोपरगावमध्ये रूढी परंपरेला फाटा देत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अशोक गावित्रे यांनी विधवा महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात अनेक विधवा महिलांनी सहभाग नोंदवून एकमेकींना हळदी कुंकू लावले. या कार्यक्रमास ब्रह्मकुमारी सरला दिदी, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आघाव साहेब, महिला व बालविकास अधिकारी धुमाळ मॅडम, समुपदेशक वैशाली झालटे, समाज कल्याण अधिकारी कुलकर्णी साहेब इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉक्टर गावित्रे म्हणाले की समाजामध्ये विधवा महिलांना कुठल्याही कार्यक्रमात सहभागी करून घेतले जात नाही. रूढी परंपरेच्या नावाखाली त्यांना डावलून अपमानित केले जाते. त्यामुळे अशा विधवा महिलांमध्ये न्यूनगंड तयार होऊन त्या निराशेच्या गर्तेत जाण्याची दाट शक्यता असते. असे होऊ नये म्हणून अशा विधवा महिलांना मानसन्मान मिळावा, समाजामध्ये त्यांना ताठ मानेने जगता यावे, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्या साताळकर, योगिता देवडे, शोभा पवार, रायरीकर मॅडम व रश्मी मॅडम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी अनेक महिलांना गळीवरून आले. समाजाकडून कशा प्रकारे त्रास दिला जातो याचे अनेक उदाहरण त्यांनी दिले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण खरात, गावित्रे मॅडम, बजाज सर यांनी परिश्रम घेतले. यावेळी सर्व विधवा महिलांनी एकमेकींच्या संपर्कात राहून एकमेकींना अडचणीच्या वेळी मदत करण्याची शपथ घेतली. सर्व विधवा महिलांना वाण व अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. आणि त्यांनी खूप सुरेख मार्गदर्शन केलेले आहे. आणि तुम्हाला जेव्हा पण असा काही तणाव वाटेल, घरामध्ये काही टेन्शन असेल, तेव्हा दिदींच्या कार्यक्रमाचे अपॉइंटमेंट घेऊन त्याच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही जा. 3 दिवस 7 दिवस असे वेगवेगळे प्रोसेस असतात आणि तुमच्या मनामध्ये असलेलं दडपण त्या कार्यक्रमामधून झालेल्या प्रवचनातून नक्की दूर होतं. आणि आपली जी मनशांती ती ढळून कशी देऊ नये याबाबत सुंदर विवेचन केलेलं आहे. डॉक्टर गावित्रे सर यांच्या आगळा वेगळा हा जो कार्यक्रम आहे त्याला पंचायत समितीच्या वतीनं शुभेच्छा देतो. कुठलाही आपण ठरवला तर याच्या मग काहीतरी आगळं वेगळं काहीतरी आपलं ध्येय असतं, तर ते ध्येय साध्य व्हावं, या महिलांना समाजामध्ये एक स्थान मिळावं. मागे तुम्ही बघितलं, मागच्या वर्षी आपण एक फिल्म केली होती याच्यावरती, हेरवाड पॅटर्न नावाची. कोल्हापूर जिल्ह्यात हेरवाड या गावामध्ये विधवा प्रथाबंदीचा ठराव घेतला. म्हणजे विधवांना जे कायद्याने अधिकार दिलेले आहेत, कुंकू लावणं किंवा जे आभूषणं घालणं, बांगड्या घालणं, तर ते आपल्याकडं ज्या जुन्या रूढी परंपरा चालत आलेल्या आहे त्या रूढी परंपरेला आपल्याला कुठेतरी फाटा द्यायचा आहे. आणि आतापर्यंत महिलांसाठी खूप प्रोग्राम घेतले, विधवांसाठी देखील खूप प्रोग्राम झाले, पण आज कुठेतरी पुरुषांनी पुढे येऊन ज्यावेळेस असे प्रोग्राम घेतात त्यावेळेस कुठेतरी एक समाजामध्ये वेगळा संदेश आहे. आणि पुरुषांनीच खरं तर पुढाकार घेतला तरी आपण जे म्हणतो आपण पुरुष प्रधान संस्कृती याला कुठेतरी फाटा पडेल. तर मागच्या वर्षी देखील आम्ही विधवांसाठी फॅशन शो ठेवला होता. तर तो फॅशन शोची दखल महिला आयोगाच्या ज्या चाकणकर मॅडम होत्या त्यांनी घेतली. वरच्या लेवलला खूप त्यांनी कौतुक केलं सगळ्या गोष्टींचं. हा हळदी कुंकूला आपल्याकडं अनन्यसाधारण महत्व दिलं जातं. जसं 16 संस्कार म्हणतो आपण, विवाहानंतर महिलेच्या कपड्यावरती कुंकू लावलं जातं. 16 संस्कारापैकी विवाहानंतरचा हा जो एक विवाह हा जो संस्कार आहे त्याच्यानंतर हळदी कुंकूला महत्व प्राप्त होतं. तर मंगळसूत्र, हळदी कुंकू, हे आभूषण जे आहे स्त्रीचे ते ती विधवा झाल्यानंतर थोडक्यात पतिजन झाल्यानंतर ते काढून घेतले जातात. याच्या अगोदर आपण बघितलं इतिहासामध्ये सतीची प्रथा होती. म्हणजे रामायण घ्या, महाभारत घ्या किंवा आत्ताचं युग घ्या, प्रत्येक ठिकाणी महिलांना टार्गेट केलं जाते. महिला दुर्बल नाहीये, सबल आहे, पण तिलाही कुठेतरी एक आधाराची गरज असते किंवा तिचे जे वक्तृत्व म्हणा किंवा तिचे कलागुण आहे ते बाहेर येण्यासाठी कुठल्या तरी एक आधाराची गरज असते. पण विधवा झाल्यानंतर काय केलं, त्याचे आभूषण तर काढून घेतले जातातच, पण काय होतं तिला प्रत्येक धार्मिक कार्यापासून लांब ठेवलं जातं. कुठेतरी आपल्याला ह्या गोष्टी समाजामध्ये एक वेगळा संदेश घेऊन जाणार आहे, म्हणून आपण अशा प्रकारचे कार्यक्रम अरेंज करत आहोत. तर या कार्यक्रमाला
मी बोलणं एक वेगळी गोष्ट आहे, पण आपल्या आध्यात्मिक गुरु म्हणू आपण त्याला, ज्या सरला दिदी आहेत, त्या तुम्हाला अजून त्याच्याविषयी खूप साऱ्या माहिती सांगतील. तर मी माझी तुम्ही खूप उत्तम अशा रीतीने सामना करू शकतात हे लक्षात ठेवा. तुम्ही सगळं काही करू शकतात. यू आर द बेस्ट. तुम्हाला कोणाचीच गरज नाहीये, कशाचीच गरज नाहीये. तुम्ही स्वतः सगळं काही करू शकतात. सगळं करताना दीदींनी जसं सांगितलं, देवाचं नामस्मरण करायला कधीच विसरू नका. माझे पती गेल्यानंतर मी असंच झालं होतं दीदी, की मी भरपूर दिवस म्हणजे 4-6 महिने अगदी देवाला जाणं बंद वगैरे केलं होतं. पण याने काही होत नाही हे मला कळालं आणि मी परत दररोज अगदी न चुकता माझी मंदिरात जाते, माझी सेवा असते. सगळं करा, पण आपलं देवाचं नामस्मरण तेही करा. त्याने आपल्याला मनशांती भेटते आणि आपल्याला इतकी पॉवर भेटते ना की आपण आपल्या कामात आपल्याला यश भेटते, हे नक्कीच आहे. तर माझं महिलांना हेच आहे आवाहन की रडू नका, लढा आणि आलेल्या परिस्थितीला सामना करा. आपण हे काही बदलू शकत नाहीये. धन्यवाद. थँक्यू. परत एकदा पंचायत समिती कार्यालयाचे आणि आशु गायत्री सर, सरला दीदी, रायते मॅडम, थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान उपक्रम घेतलाय. मागेच 2 वर्षापूर्वी त्यांनी असा छान उपक्रम घेतला होता आणि त्याच्यात मी विनर होते. तर त्यासाठी मी त्यांचे आभार मानते. थँक्यू सर. आज 2 वर्षानंतर आपली भेट झाली आहे. थँक्यू सो मच. त्याबद्दल दीदींचेही आभार मानते. मी वैशाली झालटे, एक महिला समुपदेशन केंद्राची समुपदेशक म्हणून काम करते. माझ्याकडे येणाऱ्या सगळ्या महिला या पीडित असतात. माझ्याकडे चालणारं काम आहे कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005चा जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत आपण काम करतो. त्या अंतर्गत ज्या पण महिला असतात, म्हणजे ह्या कायद्याअंतर्गत कुठलीही महिला येऊ शकते. ती लग्न झालीच असलेली पाहिजे असं काही नाहीये. ती एका कुटुंबात राहते, एका नात्यात राहते. ती महिला कुठल्याही याने पीडित असते, त्या महिलेसाठी आपण काम करतो. ती महिला आपल्याकडे येते, तिचं समुपदेशन केलं जातं. ती आपल्या मार्फत जर एखाद्या पती पत्नीचा त्रास असेल तर आपल्या मार्फत नांदायला जाऊ शकते, किंवा तिला जर सहाय्यता पाहिजे असेल, न्यायालयीन सहाय्यता पाहिजे असेल तर आपल्या इथं बसणारे विकास बागुल सर जे संरक्षण अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत आपण ती केस कोर्टामध्ये लीगल ॲड मार्फत दाखल केला जातो. त्याच्यात आपण तिला मोफत वकील मिळवून देऊ शकतो. तसेच आपल्याकडे अजून एक योजना चालते जी बाल संगोपन योजना आहे, का ज्या घरामध्ये असे मुले आहेत का जे सिंगल पॅरेंट आहे, म्हणजे ज्यांना एकच वडील किंवा आई असतील, अशा मुलांचे बाल संगोपन योजनेअंतर्गत त्यांना 2200 रुपये महिन्याला आपण देतो. एक मुलगा किंवा 2 मुलं दोघांसाठी ही योजना चालते. तर ते फॉर्म्स आपण संरक्षण अधिकाऱ्यामार्फत किंवा महिला समुपदेशन केंद्रामार्फत भरून ती योजना आपण त्यांना देऊ शकतो. तसेच अजून एक कायद्याचं काम करतो आपण, बालविवाह प्रतिबंध कायदा जो 2006चा आहे, महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंध कायदा 2022. याच्या अंतर्गत जे पण बालविवाह होतात त्याची सूचना तुम्ही आपल्याला देऊ शकतात किंवा संरक्षण अधिकाऱ्याला किंवा मला देऊन सांगू शकतात. जे ग्रामीण लेवलवर होतात किंवा शहरी कुठल्याही भागामध्ये आपल्या वस्तीमध्ये होत असेल तर तुम्ही ते थांबवू शकतात. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद.